सो गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण पाहतोय मराठीमध्ये ॲनाटॉमी आणि आज आपण सुरुवात करणार आहोत ब्रेनला. तर ब्रेन हे आपल्या 4th सेक्शनमध्ये आहे. त्याच्यातही दुसऱ्या सेक्शनमध्ये हेड नेक फेसचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये ब्रेन आहे. मग हे ब्रेनचे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत, म्हणजे इंट्रोडक्शनपासनं शेवटी इन्व्हेस्टिगेशन्स वगैरे. इंट्रोडक्शन, मेनिंजेस ऑफ द ब्रेन, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, स्पायनल कॉर्ड, cranial nerves, brain stem, cerebellum, fourth ventricle, cerebrum, third ventricle, lateral ventricle, limbic system. या सगळ्या गोष्टी त्याच्याशी रिलेटेड. ब्लड सप्लाय आणि स्पायनल कॉर्ड अँड ब्रेन. इन्व्हेस्टिगेशन ऑफ न्यूरोलॉजिकल केस, सरफेस अँड रेडिओलॉजिकल अनाटॉमी अँड इव्हॅल्युएशन ऑफ द हेड. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण ब्रेनमध्ये शिकणार आहोत. तर आपण पहिल्या चॅप्टरपासून सुरुवात करणार. ही जी एडिशन आहे ही 6th एडिशन आहे. आता याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला खूपच काही गोष्टी कमी जास्त प्रमाणात हे होतात. सो द नर्वस सिस्टीम इज चीफ कंट्रोलिंग अँड कोऑर्डिनेटिंग सिस्टीम ऑफ द बॉडी. हे जे काही आपण ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड या काही गोष्टी पाहणार आहोत या आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमशी रिलेटेड आहे. मग नर्वस सिस्टीम इज द चीफ कंट्रोलिंग अँड कोऑर्डिनेटिंग सिस्टीम ऑफ द बॉडी. आपलं जे पूर्ण शरीर चालतं हे पूर्ण शरीर कशावरती चालतं? सेंट्रल गोष्टीवरती चालतं, म्हणजे आपल्या मेंदूवरती चालतं. जर मेंदूच नसेल तर मग बाकी आपले सिस्टीम काहीच काम करणार नाही. म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही व्हायटल ऑर्गन्स आहेत ज्याला आपण अधिमहत्त्वाचे अवयव म्हणतो. त्यामध्ये मेंदू, स्पायनल कॉर्ड हे महत्त्वाचे आहेत, हृदय, फुफ्फुस हे महत्त्वाचे आहे, किडनी, लिव्हर हे महत्त्वाचे आहेत. पण या सगळ्यांमध्ये गव्हर्निंग बॉडी म्हणजे जे सगळ्यांचा कंट्रोल ठेवतं असं जे आहे ते आहे नर्वस सिस्टीम. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर जजमेंट, इंटेलिजन्स अँड मेमरी. नर्वस सिस्टीम इज हायली इव्हॉल्व ॲट द कॉस्ट ऑफ रिजनरेशन. म्हणजे आता हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर जजमेंट, इंटेलिजन्स आणि मेमरी. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट करायची, अभ्यास करायचा की नाही करायचा, किंवा एखादा आपल्याशी खरं बोलला खोटं बोलला, जजमेंट करण्यासाठी, इंटेलिजन्स आपल्याला हुशार बनण्यासाठी, बाकी सगळ्या गोष्टींसाठी महत्त्वाचं जे काय आहे ते आहे मेमरीसाठी, एखादी गोष्ट लक्षात ठेवणे, सगळं ब्रेनमध्ये असतं. नर्वस सिस्टीम इज हायली इव्हॉल्व ॲट द कॉस्ट ऑफ रिजनरेशन. खूप जास्त इव्हॉल्व झालेलं आपलं नर्वस सिस्टीम आहे ह्युमन्समध्ये. इट इज अ मोस्ट कॉम्प्लेक्स सिस्टीम ऑफ द बॉडी. सगळ्यात अवघड काय की ते कॉम्प्लेक्स म्हणजे किचकट आहे समजायला. म्हणून पूर्ण ॲनाटॉमीमध्ये लोक ब्रेनचा पार्ट स्केप करतात, सोडून देतात आणि बाकी सगळ्या गोष्टी करतात. आपण हेच शिकणार आहोत मराठीमध्ये की ब्रेन किती सोपं आणि कशी सहज आहे शिकण्यासाठी. इट ॲडजस्ट द बॉडी टू द सराउंडिंग्स अँड रेग्युलेट्स ऑल बॉडीली ॲक्टिव्हिटीज बोथ व्हॉलंटरी अँड इनव्हॉलंटरी. इट ॲडजस्ट द बॉडी टू द सराउंडिंग्स. इट ॲडजस्ट टू द सराउंडिंग म्हणजे काय? म्हणजे आपण गरमीत गेलो तर आपल्याला तिथे आपल्या शरीराला ॲडजस्ट करायला मदत करतं. आपण थंडीत गेलो तर तिथे आपल्याला ॲडजस्ट करायला मदत करतं. त्याच्यानंतर आपण खूप पावसामध्ये भिजलो आहे तिथे आपल्याला ते ॲडजस्ट करायला मदत करतं. तर ही जी ॲडजस्टमेंट आहे ही ॲडजस्टमेंट आपल्याला कोण करून देतं? हे आपलं मेंदू करून देतो. याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय सांगितलं आहे की इट रेग्युलेट्स ऑल बॉडील ॲक्टिव्हिटी. ऑल बॉडील ॲक्टिव्हिटी म्हणजे चालणं, फिरणं हे आपल्या मनाने, याला आपण व्हॉलंटरी म्हणतो. काही इनव्हॉलंटरी असतात. इनव्हॉलंटरीमध्ये आध्या डोळ्यांची उघडझाप होणं आहे ना, हे इनव्हॉलंटरी आहे. आपलं हृदय धडधड करणं हे इनव्हॉलंटरी आहे. त्यानंतर आपला श्वास येतोय जातोय हे इनव्हॉलंटरी. सो काही गोष्टी व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी ह्या सगळ्या कंट्रोल करायचं काम कोण करतं? तर मेंदू करतो. त्याच्यानंतर द सेन्सरी पार्ट of the nervous system collects information from the surrounding and helps in gaining knowledge and experience, whereas the motor part is responsible for responses of the body. आता सेन्सरी सिस्टीम म्हणजे काय? आपण लहानपणापासून शिकत आलो की आपल्याला सेन्स करणारे 5 सेन्सरी ऑर्गन असतात. सेन्सरी ऑर्गन म्हणजे डोळ्याने आपण पाहू शकतो, विजन आहे ना. त्याच्यानंतर नाकाने आपण स्मेल घेऊ शकतो, म्हणजे एखाद्या गोष्टीचा स्मेल येणं त्याचं सेन्स आहे.
घरामध्ये गुलाबजामाचा वास आला, आपल्याला पटकन समजतं, आपल्या मेंदूमध्ये लगेच सेन्सेशन येतात आणि तोंडातनं लाळ टपकायला लागते. किंवा चिंचची चव आपल्याला आठवते मेमरीमध्ये, तर त्याच्याने होऊ शकतं. सो टंग, टेस्ट हे एक सेन्सरी ऑर्गन आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्या शरीरामध्ये टच, टेम्परेचर हे सेन्सरी ऑर्गन आहे. हिअरिंग, काही आपण ऐकलं, गर्दीमध्ये आपण जर आपला आवाज ऐकला, आपण पटकन तिकडे पाहतो. सो दीज ऑल आर द सेन्सेस. ह्या सेन्सेसनी मग आपण काय करतो, या सेन्सेसनी आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टीचा एक आढावा घेतो. उदाहरणार्थ, आपण उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये कुठे बाहेर फिरायला गेलो, पावसाळ्यात बाहेर फिरायला गेलो, आपण गेलो तोपर्यंत पाऊस नव्हता आणि अचानक कुठेतरी आपल्याला मातीचा वास यायला लागला. सो द सेन्स इज स्मेल बाय नोज. म्हणजे आपल्याला कळतं की कुठेतरी पाऊस पडतो आहे. या पावसांच्या व्यतिरिक्त जर पहिले पाऊस पडून गेला असेल तर आपल्याला हिरवळ दिसायला लागते. त्याच्यानंतर आपल्याला पाण्याचा टपटपण्याचा, विजांचा आवाज यायला लागतो. सो वी कलेक्ट द नॉलेज और वी कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम द सराउंडिंग बाय आवर सेन्सेस. मग अचानक थंड हवा आली तर झुळूक आली तर आपल्याला अंगावरती काटा यायला लागतो, अंगावरती शहारे येतात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, दीज ऑल आर द सेन्सरी ऑर्गन्स. दे गिव्ज अस इन्फॉर्मेशन टू कलेक्ट. त्याच्याने आपल्याला इन्फॉर्मेशन येते. त्या इन्फॉर्मेशनच्या जोरावरती आपण पुढे ठरवायचं असतं काय करायचं. आता त्याच्यानंतर काय की व्हेअरॅज द मोटर पार्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिस्पॉन्सेस ऑफ द बॉडी. मग मोटर पार्ट काय करतो, रिस्पॉन्सिबल फॉर द रिस्पॉन्सेस ऑफ द बॉडी. मग आता आपल्याला थंडी वाजली, मग मोटर सिस्टीम काय करणार, ते थंडी कमी करण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यानंतर आपल्याला जर समजा एखादा स्ट्रॉंग स्मेल आला किंवा आपल्याला जसं सांगितलं मी तुम्हाला की आपल्याला एखाद्या खाण्याचा पदार्थाचा स्मेल आला तर आपण पटकन आपला मेंदू काय करतो, मोटर सिस्टीम काय करते की हे खाण्याचं आहे म्हणून खाण्याची सिस्टीमला ॲक्टिवेट करून देतं. तोंडात लाळ यायला लागते, आपली खाण्याची इच्छा होते, पोटात ते आपल्याला आपण म्हणतो कावळे ओरडायला लागलेत वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी. सो सेन्सरी ऑर्गन आपल्याला एक स्टिम्युलस देणार आहे, त्याच्यावरनं ते आपण कलेक्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टी ज्या त्या मोटर सिस्टीम करत असते. सो आणखी एक जर उदाहरण द्यायचं, आपण आंघोळीच्या पाण्यासाठी पाणी घेतलं आणि ते पाणी खूप गरम असेल आणि आपण जर चुकून त्याला हात लावला तर आपल्याला टच, टेम्परेचर सेन्सेस कुठून येतात, स्किनमधनं येतात. आणि ते जर गरम असेल तर मोटर सिस्टीम काय करते, विथड्रॉ द हँड, पटकन हात बाहेर घेतला जातो. जर आपलं मोटर सिस्टीमने काम केलं नसतं तर आपला हात तिथेच राहिला असता आणि तो भाजला असता, जळाला असता. सो ह्युमन ब्रेन कंट्रोल्स द थिंग बाय 2 वेज. कशात, एक त्याचं सेन्सरी सिस्टीम जी इन्फॉर्मेशन कलेक्ट करते आणि मोटर जी त्याला रिप्लाय करते. हे सगळं कंट्रोल करायचं काम कोण करतं, ब्रेन करतो. द ॲव्हरेज वेट ऑफ द अडल्ट ब्रेन इन एअर इज 1500 ग्रॅम्स. म्हणजे एक साधारणतः मनुष्याचं मेंदूचं जे वजन आहे हे इन एअर, हवेमध्ये, म्हणजे मेंदू आहे त्या ठिकाणी नाही, कारण त्या ठिकाणी वेंट्रिकल्स आहे, त्याच्यात पाणी आहे, मेनिंजेस आहेत, बाकी सगळ्या गोष्टी. हवेमध्ये त्याचं वजन किती घेतलं आहे त्यांनी, 1500 ग्रॅम पकडलेलं आहे. सिन्स ब्रेन फ्लोट्स इन सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इट ओनली वेज 50 ग्रॅम्स विच इज कम्फर्टेबल. आणि पुढची गोष्ट खूप महत्त्वाची की एवढं 1.5 किलोचं मेंदू आपल्या याच्यामध्ये आहे, स्कलमध्ये आहे. मग तो आपल्या याला समजतो का, सेरेब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये तो तरंगतो, म्हणून ते 1500 ग्रॅमचं वजन फक्त 50 ग्रॅमच आपल्या शरीराला जाणवतं आणि त्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे 50 ग्रॅम कॅरी करायला. म्हणजे 1-1.5 किलोची वीट तुम्ही डोक्यावरती घेऊन दिवसभर चला, आपण नाही बेअर करू शकत. एक साधारणतः अर्ध्या पाऊण तासानंतर आपण म्हणू की नको आता असह्य आहे, ते काढून टाकावं. पण ते जर आपण एकदम हलकं वजन, एखादा साधा रुमाल आहे तो बांधला, आपण रुमाल घेऊन फिरू शकतो. किंवा 50 ग्रॅमची हॅट असते आपली, ती हॅट आपण दिवसभर कॅरी करू शकतो. सिमिलर वे ब्रेनचं वजन जरी 1500 ग्रॅम असलं तर 50 ग्रॅम असल्यामुळे आपण ते कॅरी करू शकतो. सो दीज आर देर आर अबाउट 130 बिलियन न्यूरॉन्स इन अन अडल्ट ब्रेन. म्हणजे आता बघा, 130 बिलियन म्हणजे जवळपास 13 लाख आपल्या मेंदूमध्ये काय आहेत तर न्यूरॉन्स आहेत. 2 मोजण्याच्या पद्धती असतात. ही US साईडला मोजण्याची पद्धत आहे, जिथे मिलियन, बिलियन, ट्रिलियन असं मोजतात. आपल्याकडे दशांक, एकांक, शतांश अशा प्रकारच्या मेथड आहेत, ज्याच्यामध्ये आपण 1000, 10,000, लाख, 10 लाख या पद्धतीने मोजतो. वेगवेगळ्या मोजण्याच्या पद्धती असतात. तर ही इथे त्यांनी दिलेली पद्धत जी आहे ही स्टँडर्ड राहावं म्हणून त्यांनी 130 बिलियन्स असं दिलेलं आहे.
नाव डिव्हिजन ऑफ द नर्वस सिस्टीम. या डिव्हिजन ऑफ द नर्वस सिस्टीममध्ये काय सांगितलं की ॲनाटॉमिकल डिव्हिजन, इट इज डिवायडेड इंटू सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम. मग सेंट्रल नर्वस सिस्टीम विच कंप्राइजेस ब्रेन, स्पायनल कॉर्ड, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इंटिग्रेटिंग, म्हणजे हे तुमचं जे सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे आणि दुसरं जे आहे ते आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सो इट इज डिवायडेड इंटू टू. मग या सेंट्रल नर्वस सिस्टीम कंप्राइजेस ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड, याच्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आहे. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द इंटिग्रेटिंग, coordinating the sensory information and ordering appropriate motor actions. आता मी तुम्हाला सांगितलं की सेंट्रल नर्वस सिस्टीम काय करते, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डनी इट इंटिग्रेटिंग अँड कोऑर्डिनेटिंग द सेन्सरी इन्फॉर्मेशन, म्हणजे जे सेन्सरी इन्फॉर्मेशन येते त्याच्यानुसार ते काय करते, पुढे ॲक्ट करते. जिलेबीचा वास आला तोंडाला पाणी येणार, गरम चटका लागला हात दूर चालला जाणार, आवाज कर्कश झाला की आपण कान बंद करणार. सो दीज ऑल आर द सेन्सरी स्टिम्युलस आलं ब्रेनकडे, त्याच्यानंतर त्याला मोटर रिप्लाय दिला गेला. CNS इज द सीट ऑफ द लर्निंग, मेमरी अँड इंटेलिजन्स अँड इमोशन. सेंट्रल नर्वस सिस्टीम काय, सीट म्हणजे ती जागा आहे कशासाठी, लर्निंग शिकण्यासाठी, मेमरी लक्षात ठेवण्यासाठी, इंटेलिजन्स हुशारी दाखवण्यासाठी आणि इमोशन्स तुमच्यातल्या भावना जागवण्यासाठी. सो द पेरिफेरल नर्वस सिस्टीम इट इन्क्लुडेड 12 पार्ट्स ऑफ द cranial nerves, 31 pairs of the spinal nerves, and these provide different impulses to the CNS and carries efferent impulses to the muscle, glands and blood vessels. So पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे 12 पार्ट्स आहेत, 2 गोष्टी आहेत. एक तर मेंदूमधनं ज्या येणाऱ्या नर्व्ज आहेत त्या 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्ज म्हणतात, आणि आपल्या स्पायनल कॉर्डपासून जेवढ्या येणाऱ्या नर्व्ज आहेत त्या 31 पेअर ऑफ स्पायनल नर्व्ज आहेत. ह्या आपल्याला प्रोव्हाइड करतात ॲफरंट, इफरंट, मग त्याच्यानंतर इम्पल्सेस येतात, मग त्याच्यानंतर रिप्लाय होतो मसल्सला, ग्लँडला, बॉडीला, वेसलला. हे सगळं आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत थँक्यू. कनेक्ट व्हा. ब्रेनला हळूहळू शिकवणार आहे कारण समजायला किचकट आहे, म्हणून आपण 1-1, 2-2 पॅराग्राफ टाकूनच हे शिकणार आहोत. थँक्यू.